हाय नमस्ते, मी आरती। चला तर मग आज असे मस्त असे क्रिस्पी असे आपले कटलेट आज आपण बनवणार आहोत। बघू शकताय तुम्ही किती छान असे आपले कटलेट तयार झालेले आहेत। आणि या पद्धतीने तुम्ही कधी कटलेट बनवला का कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि हे कटलेट सर्वजणच आपण बनवतो कटलेट, परंतु या पद्धतीमध्ये तुम्ही कधी कटलेट बनवलात का? चला तर मग बनवला नसाल तर एकदा नक्की बनवून पहा, खूप छान होतात। बघा रात्रीचा थोडा भात शिल्लक होता। काय झालं होतं, आम्ही म्हणजे मी रोजच्या प्रमाणेच घातला होता, परंतु आम्ही थोडं बाहेर गेल्यामुळे हा भात राहिला होता शिल्लक। मग एवढ्या भाताचं करायचं तरी काय, कारण की आपण जे कष्ट करतो ते ह्याच्यासाठीच करतो ना, पोटाला व्यवस्थित खायला मिळावं। आणि त्याच्याच बरोबर अन्नाच्या बरोबर जर मस्ती केली तर पुढं जसं बोलतात ना, देव देऊन बी बघतो आणि घेऊन बी बघतो। त्यामुळे म्हटलं एवढ्या तरी भाताचं मी तरी काही नासाडी करू शकत नाही। त्यामुळे म्हटलं चला तर मग मुलेही आवडीने खातील आणि आपला भातही शिल्लक राहणार नाही। या पद्धतीने आज छान असा आपण आज नाश्ता बनवू। आणि तुम्हीही या पद्धतीने कधी बनवला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा आता जेवढा भात शिल्लक राहिला होता तेवढा मी एका मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतला। तर ताटामध्ये ह्या बसत नाही, त्यामुळे परत त्याच कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। बघा त्याच्यामध्येच ओल्या मिरच्या 1 2 3, म्हणजे तुमच्या जर मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जरा तिखटाचं प्रमाण जास्तही करू शकता। माझी मुले थोडं तिखट कमी खातात, त्यामुळे 2 3च ओली मिरची मी कट करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण की आधी आपण भात शिजत असतो त्यावेळी मीठ टाकतोच, त्यामुळे आवडीप्रमाणे आपण मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्येच बेसन पीठ असेल तर बेसन पीठ वापरला तरी चालतं। मी 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे माझ्याकडे कर्नफ्लावर होता, त्यामुळे कर्नफ्लावर घेतलेला आहे। थोडी हळद आणि ही धना, जिरा, बडीशेप आणि मेथी दाणा याची पावडर आहे। बघा पचायला खूप हलकी असते, त्यामुळे मी ही करून ठेवते, कारण की मुलांच्या पचनासाठी खूप चांगली आहे ही पावडर। त्याच्यामध्येच थोडंसं लाल तिखट वापरलं आहे, कारण की मी जास्त नाही वापरलं। तर हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं आहे, पाण्याचा कुठेही ह्याच्यात वापर करायचा नाही आहे। बघू शकताय मी किती छान असं मळून घेतलेलं आहे। आणि खरं सांगते अन्नाची नासाडी कधीही करू नका। करतावेळी थोडं कमी करा वाटलं तर, परंतु असे अन्न मात्र करू नका। बघा आता ह्याचे ना मी लहान लहान असे कटलेट करून घेते। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये ह्याचे कटलेट तुम्ही बनवू शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बटाटा ॲड करायचा असेल तरी तुम्ही बटाटा ॲड करू शकता। मी जर कमी भात असेल तर त्याच्यामध्ये बटाटा ॲड करते, परंतु ह्या वेळेला काय झालं होतं, सर्वच भात राहिला होता, कारण की आम्ही बाहेर गेल्यामुळे कोणीच घरी भात खाल्ला नव्हता, त्यामुळे तो तसाच शिल्लक राहिला होता। म्हणून मी काही ह्याच्यामध्ये बटाटे त्यानं वापरले नाही। तुम्ही ह्याच्यामध्ये जास्तीच्या भाज्याही वापरू शकता। बघा आता ह्याच्यामध्येच मी असं छान असे ह्याचे गोळे करून छान छान असे आकाराचे कटलेट करून घेते। मस्त आपल्याला तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही कटलेट बनवू शकता आणि नक्की बनवा, ही रेसिपी खूप छान होते। बघा जो आता उपमा करतो ना आपण, त्याच्याच ह्या शेवया आहेत बघा, त्याही कुस्करून घेतलेल्या आहेत। आणि या पद्धतीने मी रोलचे कटलेट आणि गोल असे कटलेट बनवलेले आहेत। मुले ही सकाळची गडबड आहे, त्यामुळे एवढे थोडेसेच बनवून घेतलेले आहेत। अजून थोडे बनवणार आहे, कारण की मुलांना शाळेला नेण्यासाठी आधी म्हटलं बनवून द्यावं, कारण की सकाळची शाळा असते, त्यामुळे चालतो हा नाश्ता, त्यामुळे बनवला आहे। बघा त्याच्यामध्ये 2 चमचे बाउलमध्ये कर्नफ्लावर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर, म्हणजे जास्तही पातळ करायचं नाही आहे, थोडंसं कमी पातळ करायचं आहे। मग आता ह्या पद्धतीने मी छान असं बॅटर पातळ करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये ना आता आपण जे आपण कटलेट आहेत ना ते ह्याच्यामध्ये बुडवून ह्याच्यामध्ये घोळायचे आहेत, म्हणजे ह्या शेवमध्ये घोळायचे आहेत। छानही दिसतात आणि मुलेही आवडीने खातात। आणि तुम्हाला नक्की सांगायचं म्हणजे मी आज मुलांना दिले होते। मुलांना दिल्यानंतर आम्ही जो नाश्ता केल्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। बघा म्हणजे मी सकाळी 7 7:30 वाजता बनवलेला आहे हा नाश्ता, आणि आम्हाला चवीलाही छान लागला। आणि मी वरच्यावर बनवते असा नाश्ता, जर असेल भात शिल्लक किंवा वेगळ्याही पद्धतीने बनवते। बघा आता कर्नफ्लावरमध्ये असं घोळून घ्यायचं आहे, आणि ह्या जे शेव आहे ना त्याच्यामध्ये छान असं घोळून घ्यायचं आहे।
साईडला मी कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही सर्व असे कटलेट घोळून घेऊ शकता। बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी आता सगळे कटलेट घोळून घेते आणि छान असे मंद आचेवरती आपले हे कटलेट आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत। जास्त ही गॅस मोठा ठेवायचा नाही आहे, मीडियममध्येच ठेवायचा आहे बघा। आणि या पद्धतीने ना सर्व कटलेट मी तळून घेते, तुम्ही बघू शकता। आलती आणि हो, मुलांनीही डब्याला नेल्यानंतर ना तिथली मुलेही मुलांना विचारत होती की कशापासून तुमची मम्मीने बनवलं आहे। तर माझ्या लहान मुलग्याने त्यांनाही सांगितलं तुम्ही आमच्या मम्मीची रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला मध्ये सांगाही म्हणून सांगितलं आहे बघा त्याने। कटलेटही आपले तयार झालेले आहेत। आता थोडे मुलांना देण्यासाठी आता मी नाश्त्यासाठी म्हणून हे मुलांना देत आहे, त्यामुळे पटपट असे तळून घेते। आता रोल होते ना तेही रोलही मी तळून घेतलेले आहेत बघा। आता लहान मुलग्याने इथं मोडूनही कटलेट ठेवलेला आहे गार होण्यासाठी आणि त्यांना दिल्यावर तिथे समाप्तही झालेला आहे। त्याचबरोबर ती पुदिन्याची चटणी ही खूप छान लागते बघा ह्याच्याबरोबर, तुम्ही नक्की ट्राय करा। एक ओली मिरची घेतलेली आहे, त्याच्यामध्येच फ्रेश असा आपल्या घराशेजारीच असलेला पुदिन्याची पानं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं, थोड्याशा 2-3च आलं लसूण, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरता म्हणून थोडासा अर्धा लिंबू ना ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळल्यामुळे काय होतं, आपल्या पुदिन्याच्या चटणीला खूप छान चव येते आणि पचनासाठीही हलकं, आणि जर कोणाचं म्हणजे गॅसेस ते धरत असेल तरी हा पुदिना छान म्हणजे उत्तम आहे बघा। आता पुदिन्याची चटणी ही झाली, क्रिस्पी असे आपले कटलेट झालेले आहेत। मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।